डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून याचा हलकासा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. एकूणच उत्तर भारतात असलेली सिस्टम आणि बंगालच्या उपसागरात असलेली सिस्टम या दोघांमध्ये ट्रफ लाईन तयार होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की या ठिकाणी उत्तर भारतामध्ये तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरात दोन सिस्टम आहेत. या दोन्ही सिस्टममध्ये एक ट्रफ लाईन तयार होईल. त्याच वेळेस एक क्षेत्र हे गुजरातच्या दरम्यान अरबी समुद्रात आहे. या क्षेत्रांमध्ये जेव्हा ट्रफ तयार होईल तेव्हा त्या भागात पावसाचा अंदाज राहील. महाराष्ट्रामधील पाऊस उघडला आहे. महाराष्ट्रात कुठेही मेघगर्जना नाही. मात्र आपण बघतो नव्याने कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी एक मेघगर्जना आहे. पूर्व भारतामध्ये एक सिस्टम आहे तर उत्तर प्रदेशवर एक सिस्टम आहे. एकूणच या सर्व सिस्टममुळे सध्या भारतामध्ये मान्सून परतीचा प्रवास करू शकलेला नाही. आपण जर महाराष्ट्रातली सध्याची पाण्याची स्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की मेजर प्रोजेक्टमध्ये नागपूर विभागामध्ये गेल्या वर्षी 91% पाणीसाठा होता, तो आता या 90.53% आहे. तर अमरावतीमध्ये गेल्या वर्षी 98.23% होता, यावर्षी 97.70 म्हणजे जवळपास समान आहे. गेल्या वर्षी 93% पाणीसाठा हा छत्रपती संभाजीनगर विभागात होता, तो यावर्षी 96.5% आहे. गेल्या वर्षी 98% पाणीसाठा नाशिक विभागात होता, तो यावर्षी 98% आहे. म्हणजे पूर्ण त्या क्षमतेने पाणीसाठे भरलेले आहेत. पुणे विभागात देखील पूर्ण क्षमतेने पाणीसाठे भरलेले आहेत आणि कोकण विभागात देखील पाणीसाठे जवळपास 98.5 म्हणजे 100% क्षमतेने भरलेले आहेत. आपण एकूण पाणीसाठा जर मेजर प्रकल्पातला बघितला तर 96.68 आणि 96.85 म्हणजे जवळपास पूर्ण क्षमतेने पाणी प्रकल्प, मेजर पाणी प्रकल्प हे महाराष्ट्रातले भरलेले आहेत. दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे मीडियम प्रकल्पामध्ये आपण एकत्रित साठा बघितला तर गेल्या वर्षी तो 73% होता, यावर्षी तो 82% पुढे पोहोचला आहे. तर आपण मायनर प्रोजेक्टमध्ये आपण गेल्या वर्षी बघितलं तर या काळात 51% पाणीसाठा होता, तो यावर्षी 65% आहे. आपण जर एकूण पाणीसाठा बघितला महाराष्ट्रामधला तर तो गेल्या वर्षी 86.98 म्हणजे 87% होता, तर यावर्षी तो 90%वर पोहोचला आहे. म्हणजे मजबूत पाणीसाठा यावर्षी महाराष्ट्रामध्ये आहे. GFS मॉडेलने सध्या पूर्व विदर्भ आणि कोकण हलकं पावसाळी वातावरण आज दाखवलंय. 2 तारखेला तीच परिस्थिती आहे. 3 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात. 4 तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. इतरत्र स्थानिक वातावरण तयार होईल. GFSने 5 तारखेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. हा पावसाचा अंदाज 6 तारखेलाही कायम आहे, मात्र तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सरकेल. 7 तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे. 8 तारखेला महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल, परंतु मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये या सिस्टमने अडथळा निर्माण केलेला आहे. 9 तारखेला अतिशय जलद गतीने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. 10 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपणार आहे. आपण एक धावता अंदाज पुढील 15 दिवसात न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा घेत असतो, आपण तो बघणार आहोत. आपण सध्या बघतो की एक सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाली आहे, मात्र ती थोडी पूर्वेला सरकून उत्तर भारताकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पूर्व उत्तर भारतामध्ये त्याचा परिणाम होईल, परंतु महाराष्ट्राच्या थोडं विदर्भ मराठवाड्यावरही परिणाम होण्याची शक्यता दाखवली जाते. तर त्याचा अंदाज आपण या मॉडेलच्या माध्यमातून घेतो. साधारणपणे आपण 15 तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये या नवीन सिस्टमचा फार परिणाम होताना दिसत नाही. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये जी सिस्टम बनलेली आहे तिचा पुढचा प्रवास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातला पाऊस तसा उघडलेला आहे, परंतु कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ हलकं पावसाळी वातावरण काही ठिकाणी तयार होत आहे. 2 तारखेला ते तयार होणार आहे.
3 तारखेला देखील महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात जोरदार पाऊस असेल. 4 तारखेला देखील पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडते. कोकणासहित थोडा हलका पाऊस आपल्याला मराठवाड्याच्या पूर्व भागात दिसणार आहे. 5 तारखेला पाऊस हा विदर्भातच आहे, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस जवळपास उघडल्यात जमा आहे. 6 तारखेला आपण बघतो अगदी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या भागावर पाऊस सक्रिय होतोय नवीन कमी दाबामुळे. परंतु हा फार काळ टिकणारा पाऊस नाहीये, कारण आता परतीच्या प्रवासाचं वातावरण तयार झालेलं आहे. महाराष्ट्रात किरकोळ पावसाची परिस्थिती आहे, त्यामुळे आता फार पावसाची भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही. आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन करा. 8 तारखेला थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात हलका भरणीचा पाऊस होईल. 9 तारखेलाही किरकोळ पाऊस महाराष्ट्रामध्ये थोडं विदर्भाच्या दक्षिणी भागात असण्याची शक्यता आहे. 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे, त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होऊ शकतो. 11 तारखेलाही थोडा मराठवाड्यात शिडकाव्याची शक्यता आहे. 12 तारखेलाही थोडं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण हलकं शिडकाव्याचं वातावरण काही भागात आहे. 13 तारखेला मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक सर होऊ शकते. 14 तारखेला मात्र महाराष्ट्रातून मान्सूनने निरोप घेतलेला असेल. यापुढे पाऊस येईल का, तर पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा मध्ये मध्ये येत असतो. आपण या ठिकाणी बघतो की हा ईशान्य कोपरा आहे, पण ईशान्य कोपऱ्यातून ईशान्य मान्सून सक्रिय होत असतो. त्याचा प्रभाव हा केवळ दक्षिण आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू, केरळमध्ये असतो. थोडा ओरिसाच्या किनारपट्टी भागामध्ये दक्षिणेला असतो. मात्र याचा परिणाम भारताच्या इतर भागांमध्ये होत नाही. त्यामुळे बदलतं वातावरण 15 तारखेनंतर ईशान्य मान्सूनचं तयार होईल. महाराष्ट्रावरून गेलेली एक सिस्टम जी गुजरातच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये आहे, त्यामुळे गुजरातमध्ये पाऊस आठवडाभर सक्रिय राहण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणमच्या दरम्यान दुसरी सिस्टम आकार घेते आहे, मात्र ही भुवनेश्वरकडे सरकून झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओरिसा असं करत ती मध्य प्रदेशच्या पूर्व कोपऱ्यातून उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे आणि अगदी राजस्थानपर्यंत ती पाऊस देण्याची शक्यता आहे. आणि हा शेवटचा पाऊस असेल मान्सूनमधला. तसं या सिस्टमचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम नाही. थोडा पूर्व विदर्भामध्ये 4, 5, 6, 7 पाऊस असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 10, 11 तारखेपर्यंत स्थानिक वातावरण आहे. अतिशय किरकोळ अशा प्रकारचं पाऊसमान असू शकतं एखाद दुसऱ्या ठिकाणी. मात्र 14 तारखेपासून पूर्णतः निरभ्र आकाश होणार आहे. 14 तारखेपासून पूर्णतः मान्सून निरोप घेईल. सध्याच्या सिच्युएशनला आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे, मात्र आपण महाराष्ट्रामध्ये उच्च दाबाचं क्षेत्र तयार झालंय. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे.